मस्त वाटतं. तुला कसं वाटतं लाखू? तिच्या आतून आणलाय हा. बघूया मग मला जे पाहिजे ते भेटतं का. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजले सकाळचे 11:30 आणि आपला सगळ्यात मोठा घरातला माणूस उठला आहे बघा. इवू उठली इकडे इकडे. अजून मम्मा अजून झोपली आहे, म्हणजे झोपली नाही, मम्मा झोपायची ऍक्टिंग करते. मम्मा पण उठली आहे. चादर खेचून दाखवू का तुम्हाला? हे बघा आता खेचतो बघा, हे बघा खेचतं बघा, ते बघा पकडली बघा लगेच. तर मम्मा पण जागी आहे, मम्मा पण उठली आहे, पण अजून ती उठत नाही आहे. तर आपण सकाळी आज तर काल तर आम्ही इवूला झोपवलेलं मस्त रात्री, म्हणजे 11:30 वाजता झोपवलेलं तिला एकदम मस्त फीडिंग वगैरे करून. बोलतोय हो हो हो. तिला आपण मस्त रात्री 11:30 वाजता झोपवलेला फीडिंग वगैरे करून. आणि आपल्याला वाटलेलं की ती 1-1:30 वाजता उठेल, पण काय ती डायरेक्ट सकाळी उठलेली. म्हणजे डायरेक्ट सकाळी बोललो तर आपण 6-6:30 वाजता उठली. आपला प्लॅन होता की एवढ्या लवकर नाही उठायचं, म्हणजे ती एकदा रात्री उठेल असं वाटलेलं आपल्याला की 2-2:30 वाजता उठेल. मग आपण विचार केला 2-2:30 वाजता उठली की तिला पटकन फीडिंग वगैरे करायचं आणि डायरेक्ट झोपवायचं. पण ती डायरेक्ट सकाळी उठली आहे 6:30 वाजता. मग तेव्हा आपल्याला पण उठायला लागलं. मग आपण सगळे उठलेलो, लॉकू पण उठलेली, मग आम्ही दोघं पण उठलेलो. मग लॉकूने तिला फीडिंग वगैरे केली. मग नंतर थोड्या वेळात आम्ही लगेच तिला स्वेडल करून झोपवला. तर त्याच्यानंतर ती आत्ता उठली आहे. पण आपण टायमिंगमध्ये आलेलो, पण थोडंसं आपलं हे झालं. ठीक आहे, आज परत बघूया. आज परत आपण ट्राय करणार आहोत तिला. आज आपण विचार करूया 12 वाजता झोपायला, म्हणजे ती काय सकाळी 8 वाजता उठली तर त्याच्यानंतर काय आपल्याला पण झोप येणार नाही, ते एवढं काय प्रॉब्लेम नाही होणार. 6 वाजता उठलेली आज खूपच लवकर उठलेली. ठीक आहे, हे बघा बबडू बबडू. आणि मस्त एकदम हवा पण एकदम थंड थंड चालू आहे. तर ठीक आहे, आता मम्मा तर झोपली आहे, थोड्या वेळ अजून पडून जाऊया आपण पण इकडे इगू बरोबर थोड्या वेळ खेळूया. मम्मा उठली की मग भेटूया. इवाला बघा, इवाचं मस्त फीडिंग वगैरे झालंय आणि मम्माने इकडे बर्फ देऊन ठेवलंय. इवा इवा पुढे यायला ट्राय करते. मम्माचा जेवण बनवायचा प्लॅन काय वाटत नाही. मम्मा बोलते की तिचा संडे आहे, काय माहिती. मम्मा काय आहे आज जेवण वगैरे काय आहे आज, आहे की नाही? खाऊया आपण. हा, इवाला खाऊया. इवाला नको रे. मम्माला नुसती तिला चिडवते. तर बघूया आता, तर मम्माचा काय प्लॅन नाही. मम्मा तिला मगापासून खेळतच बसले. बघूया मम्मा काय बोलते. मम्मा आज बनवणार तर नाही वाटत आहे, कारण का आता 12:30 वाजले. मम्माने जर बनवायला घेतलं तर वाजतील 2 आणि आपलं ऑफिस पण असणार आहे. तर ठीक आहे, बघूया आता थोड्या वेळ मम्माला पण बसून देऊया. तिथपर्यंत मम्मा डिसाईड करून आपल्याला सांगेल. तर आता मम्मानी मस्त इवूला झोपवलं. इवूला खूप झोप आलेली आणि खूप ती चिडचिड करत होती, म्हणजे सारखी रडत होती, म्हणून मम्माने तिला झोपवलं. आणि शेवटी मम्माने काय आज जेवण काय बनवलं नाही आहे. ती बोलली की आज मूड नाही होतं बनवायचा, तर आपण काहीतरी ऑर्डर करूया. तर आपण ऑर्डर केली आहे आज पनीरची भाजी, जी लॉकूला ती पण नाही आवडत. पण काय व्हेजमध्ये आज काय दुसरं मागू नाही शकत, कारण का आज संकष्टी आहे. तर ज्या ज्यांचे उपास असतात त्यांना तर माहिती असेल, तर ते उपास खातील. पण आपल्या घरी ना मी करतो उपास, ना लॉकू करते, आपले मम्मी पप्पा वगैरे करतात. तर ठीक आहे, आपण तर करत नाही उपास. लॉकूला बोललो मी कर उपास, लॉकू करत नाही. बघा लॉकू उपास कर.
नाही लॉकूला भूक लागते लॉकूला खातो उपास. लॉकूनी जर उपास केला तर उपासची गोष्ट लॉकू खूप खाईल. लॉकूला लय खायला लागतं. तर ठीक आहे चला आता ऑर्डर तर केली आहे. एक 10-15 मिनटामध्ये ऑर्डर येईल आपली. मग आपण जेवण करून घेऊया. तिथपर्यंत इवू काय आता वाटत नाही लवकर उठेल कारण का तिला खूप झोप आलेली. चिडचिड खूप करवते. आणि फायनली आपले जेवणची ऑर्डर आली आहे. इकडे आपण मागवलं आहे पनीर कढाई आणि बटर रोटी मागवली आहे. लॉकू पण बटर रोटी खाते आणि लॉकू जेवतं. तर चला आपलं जेवण आता आपण स्टार्ट पण केलं आहे. ॲक्च्युली ब्लॉग करायला विसरलो. नंतर लॉकूने मला लक्षात दिलं अरे ब्लॉग करायचा कारण का भूक खूप लागलेली आणि थोडंसं ऑफिस आहे तर त्याच्यामुळे घाई चालू आहे. तर ठीक आहे आता आपण जेवण करून घेऊया. लॉकू भाजी आवडली हां मस्त आहे. आतापासून आमची ना हे कढाईवाल्या गोष्टी ना खूप फेवरेट झाल्या आहेत. चिकन कढाई आणि पनीर कढाई व्हेज कढाई भारी लागते आजकाल. तर आता मस्त आहे की आपलं खाऊन वगैरे झालं आणि एक नंबर होता. भाजीची टेस्ट पण मस्त होती आणि आपलं मन पण खूप भरलं. काय लखू तुला आवडलं की नाही? हा मस्त होतं एकदम. स्पायसी पण नव्हतं मेन म्हणजे जसं तुला पाहिजे होतं तसं होतं. येस. कढई आयटम जरा जास्त आवडतं. हा मी पण कढईमध्ये बनवते. माझी पण ते कढई तुझी कढाई वेगळी आहे. तर ठीक आहे इकडे आपल्याला आवाज पण आला आणि इवू पण उठली वाटतं. बघूया ही बघा बाबडू लाता मारतोय. इवू पण मस्त झोपलेली. ती झोपली त्याच्यामुळे आपल्याला जेवण वगैरे पण ती झोपली म्हणून आपल्याला जेवण वगैरे पण मस्तपैकी करता आलं. आणि आता बघा कशी गड उठली आहे. बाबडू. तर ठीक आहे आता ती उठली आहे तर आता मम्मा तिला फिडिंग वगैरे करेल. मग त्याच्यानंतर आपण तिला आंघोळ वगैरे घालूया म्हणजे थोडा अर्धा तासाने वगैरे कारण का आत्ताच उठले तर ती आंघोळ करून लगेच झोपणार नाही. तर ठीक आहे आता मम्मा तिला फिडिंग करेल आणि आपलं ऑफिस वगैरे चालू झालं तर आपण ऑफिस करूया. तिथपर्यंत मम्मा थोड्या वेळ इवूला बघेल. बाबडू अरे आता मस्त वेगळी इवाची आंघोळ वगैरे झाली. इवाला फ्रेश वगैरे केलंय आणि मम्मा बघा इकडे इवूला बर्फ देते. तिची फिडिंग पण करून झाली आहे आणि तिला बघा किती झोप आली आहे. हवा बघा किती चालली आहे. सगळं उडतंय इवाची केसावर उडतं. तर ठीक आहे तर आता मम्माने तिला बर्फ दिल्याच्या नंतर आपण तिला स्वेडल करणार आहोत आणि मग स्वेडल केल्यानंतर इवा झोपेल. तर चला आपण आता स्वेडल करूया. त्याच्यानंतर मम्माला पण झोपायचं आहे कारण का मम्मा पण सकाळी उठली आहे. बाबडू इवा मस्त असं इवलं केलंय स्वेडल आणि मम्मा आता तिला पावडर टिक्की लावून झोपवेल. तर आता मम्माने मस्तपैकी इवूला झोपवलं आणि मम्मा पण आता जस्ट झोपायला गेली आहे. मोबाईलवर टाइमपास करते. तर आता मम्मा पण रेस्ट करते. आपण आपलं ऑफिस करतो. तर आता आपण आपलं ऑफिस करूया. हे दोघांना झोपून देऊया. मग आपण भेटूया संध्याकाळी इवा उठल्यावर किंवा मम्मा उठल्यावर. बघू कोण पहिलं उठतं. तर चला काय झालं इवूला इवू झोपलीच नाहीये. आत्ता जस्ट तिला आपण झोपवलेलं. एक 10-15 मिनटं पण नसतील झाली. मम्मा जाऊन झोपली आणि आता इवू उठली आहे. मम्मीला पण झोपून नाही दिलं. चला आता मम्मा परत तिला झोपवते. कशी काय उठली काय माहिती पण आता मम्मा झोपवते परत तिला. ती ॲक्च्युली झोपायला पाहिजे. झोपली तर मम्मा झोपू शकते नाही तर मग नाही झोपायला भेटणार. पण हा तर तिचा टायमिंग आहे झोपायचा. तर बघूया. आवाज येते बोल ना. हां परत बांधूया. चला चला या घेऊन येते की मी घेऊन येते. हात काढला बाहेर बाबडू. चला आपण तिला
परत स्वेडल करूया, मग बघूया. मम्मा बोलते परत स्वेडल कर, मग झोपेल ती. आता वाजले संध्याकाळचे 7:15 आणि इकडे बघा मम्मा उठलाय आणि मम्मा करतोय जरा देवपूजा. आणि आपल्याला आवाज पण आलाय इवूचा, तर इवू उठली. ही बघा बाबडू. हाय बाबडू. इवू इवू ते सोड. इवू उठले बघा, मस्त बोलत उठले. काहीतरी बोलत होती, मला तिचा आवाज आला ना तेव्हा असं काहीतरी बोलत होती, तसा आवाज आला, तर म्हणून मी आलो तिला बघायला. तर चला आता ती उठली. आता मम्मा देवपूजा करेपर्यंत मी बघतो तिला. मग नंतर मम्माने देवपूजा झाल्यावर मम्मा तिला फिडिंग वगैरे करून फ्रेश करेल. चब्बाबडू. तर जरा इवूला इकडे बाल्कनीमध्ये घेऊन उभं आणि बघा सनसेट काय मस्त वाटतं बघा. इवूला पण दाखवतो मी जरा वेळ सनसेट. हवा मस्त आहे एकदम, हवा थंड हवा चालू आहे. क्लायमेट मस्त आहे इकडे तळेगावचं. पाऊस पडणार होता असं सांगितलेलं, पण सध्या तरी काय पाऊस नाही पडत आहे. बोलत होते की ऑरेंज अलर्ट आहे, 2 दिवस पडणार आहे खूप पाऊस पुण्यामध्ये वगैरे. पण तसं काय झालं नाही, पाऊस वगैरे तर काय पडला नाही. क्लायमेट मस्त झालं आहे आणि सनसेट तर एकदम भारी वाटतं. सनसेट तर होऊन गेलं आहे, सनसेट त्यानंतरची गोष्ट आहे. आणि हे बघा मम्माने इवूला मस्तपैकी फ्रेश केलंय बघा. काय मस्त वाटतंय हा ड्रेस. वाव, किती गोड वाटतंय इवू. मस्त वाटतंय. तुला कसं वाटतं लाखू? तिच्या आतून आणलाय हा. हा, तिच्या हातून आणलं. व्हिएतनाम वरून. व्हिएतनाम का ड्रेस आहे. किती मस्त गोड दिसते बघा इवू. तर चला आता आपण पण रेडी होणार आहे. मम्माने तिला मस्तपैकी फ्रेश वगैरे केलंय आणि तिचं फिडिंग वगैरे पण झालं आहे. आता आपण थोडंसं खाली जातो, कारण का मम्माला काहीतरी शॉपिंग वगैरे करायचे. तर आपण पण आता चेंज करणार आहोत आणि खाली जाणार आहोत. पण खुश होते दीदी. आणि बघा आपण आता निघालोय, लिफ्टसाठी थांबलोय. लिफ्ट येते. गुच्चूला लाईट बघून हॅपी होते. तर आपण चाललोय झुडिओमध्ये. तर झुडिओ मम्मा बोलते 9 वाजेपर्यंतच उघडं असतं. हा लोक असं काय आपण म्हणजे आता सांडपाड आलं तर होतं, पण तेव्हा 9 वाजेपर्यंतच ओपन चालू होतं. तर आता काय माहिती 9 वाजेपर्यंतच असेल क्लोजिंग टाइम. तर बघूया, आता वाजलेत 8:15, म्हणजे 8:20 झालेत. तर आपण आता निघालोय. आपल्याला पोहोचायला 10-15 मिनटं लागतील. ठीक आहे, जाऊन बघूया. भेटतं उघडं तर ठीक आहे, नाही भेटलं तर मग परत नेक्स्ट टाइम जायला लागेल आपल्याला. जेव्हा आपली सुट्टी असेल तेव्हा. आज तर मम्माची सुट्टी होती, आपली सुट्टी येईल तेव्हा मग आपण जाऊ. ठीक आहे, तर बघूया. आता तर निघालो आपण. आपण आता पोहोचलोय झुडिओमध्ये. आता बघूया मग मला जे पाहिजे ते भेटतं का. इवू बघा कशी आहे. आणि फायनली आपण आता निघालोय आणि आपण चाललोय आता घरी. मम्माला जे पाहिजे होतं ते तर भेटलं नाही. जे मम्माने बघितलेलं की झुडिओमध्ये भेटतं असं काहीतरी होतं, पण मम्माला काय भेटलं नाही. मम्मा इथे फीडिंग करते. आपण विचारूया नंतर घरी पोहोचून की मम्माला काय ॲक्च्युली पाहिजे होतं. तर चला आपण आता निघालोय घरी जायला. आणि मम्माला पण खायचं पण होतं काहीतरी, तर मम्माने ते घरी ऑर्डर केलं आहे, तर ते घरी येईल. तर आपण आता निघालोय. चला तर आपण पटकन पोहोचूया घरी. ती ऑर्डर आपली घरी पोहोचण्याच्या अगोदर. आणि आता फायनली आपण आलोय, घरी पोहोचलो आणि सगळं सामान घेऊन आलोय बघा. आणि आपली मॅकडॉनल्डची ऑर्डर पण खालती झाली. मम्माने ऑर्डर केलेली मगाशी, तर तिथून दाखवत होतं तर 45 मिनिट्स. आपल्याला घरी यायला 45 मिनिट्स लागले, कारण का आपण सगळं घेऊन आलो ना, भाजी वगैरे. तर आपण घरी वगैरे आलोय आणि मम्मा जरा फिडिंग वगैरे करत होती, म्हणून मी काय शूट वगैरे केलं नाही. आणि आपलं ऑफिस जस्ट संपायला आलं ना,
तर ते आपण बाकीचं जे राहिलेलं काम होतं ते करत होतो. आता आपण इवूला इकडे ठेवलं आहे, तिचं मस्त फीडिंग वगैरे करून झालं आहे. आता मम्मा तिची डायपर वगैरे चेंज करणार आहे आणि मम्मा इकडे बाकीचे कामं करते. मम्माने जस्ट तिकडे ठेवलं आणि काम करायला गेली. आणि आपण मॅकडॉनल्ड्स पण घेऊन आलो आहे बघा. तर बाकीचं सामान पण घेऊन आलो आहे सगळं. आणि मम्मानी परत शेवपुरी पण आणली आहे, मम्माला लय आवडली बोलते त्या दिवशी. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.